नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर कालच्या टॉपिकमध्ये, कालच्या कंटेंटमध्ये आपण बघितलंच होतं की कुठपर्यंत आपण MIDCला दूध पोच केलं आहे. परत त्याच्यानंतर टू व्हीलरवरती आपण 100 ते 110 लिटरपर्यंत दूध पोच केलं. माझ्यासोबत अशफाक शेख होता, जोडीदार माझा. आणि मग त्याच्यानंतर जो काही महत्त्वाचा निर्णय घेतला मी तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये सांगणं असं काल सांगितलेलं होतं. तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. त्याच्या अगोदर जे काही नवीन सबस्क्रायबर आलेले त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक जे काय व्हिडिओ येणार रोजच्या रोज त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. आणि परत एकदा जे काही सपोर्ट करणारे लोक आहेत, जे काही सपोर्ट करणारी व्यक्ती आहेत, खरंच त्यांच्या मनापासून धन्यवाद. तुमचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. रोज रोज नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कुठेतरी प्रेरणा मिळणं म्हणजे जोक नाही, कारण की प्रत्येक दिवशी एक कंटेंट आणणं, त्या विषयावर बोलणं पाहिजे वाटतं तेवढं सोपं पण नाही. पण तुमच्या प्रेरणेमुळे मी या गोष्टी काय अचीव करत चाललो आहे, त्याबद्दल खरंच मनापासून परत एकदा धन्यवाद. तर मूळ मुद्द्याकडे आपण वळू. तर जो की आम्ही 110-115 लिटरपर्यंत आम्ही टू व्हीलरवरती दूध पोच केलं. तर मग MIDC नंतर त्यानंतर हातविक्री तिथं बाकी जे काही छोटे मोठे डेअरीवाले होते त्यांना दूध द्यायच्या वेळेस नंतर आमची तिथं हे वाढली, रिक्वायरमेंट वाढल्याच्या नंतर आम्हाला जवळपास 250-300 लिटर दूध नेणं शक्य नव्हतं टू व्हीलरवरती. आणि मग त्याच्यासाठी एक छोटासा निर्णय आम्ही घेतला की आपण एक छोटीशी फोर व्हीलर घेऊ, नाही का. फोर व्हीलर म्हणजे कोणती, जी काय लोडिंगसाठी वापरल्या त्या लहान गाड्या. मग त्यासाठी आम्ही टाटा जीप घेण्याचा निर्णय केला, नाही का. अशफाक, आम्ही सोबत पार्टनरशिपमध्ये मग सुरू करण्याचं कुठंतरी एक आम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसायाचं एक पहिलं पाऊल उचललं. तर टाटा जीप घेण्याचा निर्णय केल्याच्यानंतर कुठं घ्यायची, कशी घ्यायची, तर त्यावेळेस खिशात काय जास्त पैसे नव्हते. 2-5 हजार रुपये व्यतिरिक्त पैसे नव्हते, पण स्वप्न भरपूर मोठे होते डोळ्यासमोर. त्याच्यामुळं आज ठीक आहे बाबा, रिस्क घेतो आहे आपण, कुठंतरी भविष्य चांगलं घडेल या तुलनेनं आम्ही रिस्क घेण्याचा विचार केला. मग सुरुवातीची जी पहिली टाटा जीप आपली, ती माझे दाजी आहेत श्रामपूरला गौरी ॲटो कन्सल्टंट म्हणून त्यांची शॉप आहे, खरेदी विक्रीचा व्यवसाय त्यांचा गाड्यांचा. तर त्यांच्याकडे आम्ही गेल्याच्यानंतर आता नातेसंबंध असल्या कारणाने तिथं डाऊन पेमेंट भरण्याची मला फारशी काही गरज नाही पडली. पण कमीत कमी आम्ही 5,000 रुपये त्यांना देऊ केले. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, नातेसंबंध तुम्हाला त्या ठिकाणी कामं येणार, कुठे येणार आहे. आता त्या ठिकाणी डाऊन पेमेंट भरण्याची आमची कुवतच नव्हती का जास्तीत जास्त आपण डाऊन पेमेंट भरू. पण तरी पण त्या मामांनी, दाजींनी, त्यांनी आमच्यावर जो काही विश्वास दाखवला, खरंच दाजी तुमच्या मनापासून धन्यवाद. त्यावेळेस तुमच्या सहकार्यामुळं आज आम्ही या स्टेजला आलो आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की प्रत्येकाचा खारीचा वाटा माझ्या आयुष्यात जिथं ज्यांचं सहकार्य झालेलं आहे तिथं त्यांचे नावं मला घ्यायला अभिमान वाटणार. जे काही माझे पुढचे कंटेंट असतील, जे काही व्हिडिओ असतील, कारण की ह्या गोष्टी मी विसरू नाही शकत. का 5,000 रुपये आमच्याकडून जुळवणूक करून आणि त्या गाडीसाठी डाऊन पेमेंट भरणं म्हणजे ही मोठी गोष्ट होती. तर आम्ही टाटा जीप घेण्याचा निर्णय घेतला. मग डाऊन पेमेंटला 5,000 रुपये आम्ही दाजीने त्यांना दिले आणि टाटा जीप घेऊन आलो. तर टाटा जीप जी काय लोडिंग गाडी आहे त्याच्यावर मग आमचं स्ट्रगल चालू झालं, रोजच्या रोज दूध गोळा करायचं. मग आमच्या दोघांचं गोट्या व्यतिरिक्त आम्ही आजूबाजूच्या एक 4-5 गोट्यांना भेट दिली, जे काही मित्रपरिवार आहे जवळपासचे, की बाबा तुमचं दूध आम्हाला द्या, आम्ही MIDCत जाणार आहे, संकलन करून तिकडं जाणार आहे, तर तुम्हाला रेट व्यवस्थित देऊ, हे आश्वासन आम्ही त्यांना दिली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवला, दूध वगैरे चालू झालं. त्याच्यानंतर संकलन आमचं वाढलं, 300-350 लिटरपर्यंत आम्ही गेलो आहे. मग MIDCत जायचं आहे, दूध सेल करायचं आहे. तर उरलेलं दूध परत त्यांचं डेअरीवाल्यांचं रिक्वायरमेंट एक अशी होती की बाबा आम्हाला दोन्ही टायमाला फ्रेश दूध पाहिजे. मग परत एक तिथं संघर्ष असा वाढला की बाबा सकाळी पण जाणं आहे आपल्याला MIDCत आणि संध्याकाळी पण जाणं आहे. आणि मग खरी जीवनाची धावपळ तिथूनच चालू झाली म्हणायला काय हरकत नाही. व्हायचं काय का सकाळी पण तुम्ही 6-7 वाजता संकलन करून परत MIDCत जाणार आहे, दुपारी 1-2 वाजायचे रिटर्न यायला, दूध टाकून MIDCला दूध टाकून घरी येईपर्यंत 1-2 वाजायचे. तर 1-2 वाजायचे, थोडाफार आराम करत नाही तर परत संध्याकाळच्या दुधासाठी परत आम्ही 4-5 वाजता संकलन वगैरे 6 वाजेपर्यंत संकलनावरून परत आम्ही MIDCला निघायचो. मग संघर्ष म्हणजे इतका कठीण होता त्या काळात का वेळ हा विषय नव्हता की बाहेर कुठं थांबू शकतो आपण, कामाव्यतिरिक्त कुठं थांबणं म्हणजे एक माणसाला प्रेशरच असायचं त्या गोष्टीचं. तर त्या काळातला संघर्ष म्हणजे खरंच खूप भयानक होता, का जे शब्दात सांगण्यायोग्य नाही जास्त. तर संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही MIDCला जायचो दूध टाकायला, तर मग रात्री किती नाही म्हटलं तर सिटी आली, ट्रॉफिक आली, सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर मग आम्हाला घरी यायला जवळपास 10 ते 11 व्हायचे. परत सकाळी 6ला उठणं, असं रोजचं रुटीन व्यवस्थित तर चालू झालं आमचं.
कुठं कुठं आम्हाला त्याची एक आवड निर्माण झाली काय का कुठंतरी आपलं दूध सेल होतं आहे, शेतकऱ्यांना पण आपण चांगला रेट देतो आहे, बाकीच्या डेअरीवाल्यांपेक्षा गावापेक्षा एखादा 2 रुपये प्लस देतो आहे. तर त्याचा आम्हाला थोडासा अभिमान वाटायला लागला. आणि अभिमान वाटता वाटता बऱ्याच लोकांचं आम्हाला सहकार्य झालं नाही का. त्यावेळेस मग जे काय असेल जेवढं काय दूध असेल आम्ही तो रोजचा रूट आमचा ठरलेलाच होता. सकाळी दूध गोळा करायचं, MIDC सेल करायचा, परत यायचं, शिळं उरलं ते एखाद्या डेअरीला देऊन टाकणे किंवा परत संध्याकाळी ताजं घेणे, परत ते MIDCला पोच करणे, परत येणे. पण असं करता 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 एक दिवस अचानकमध्ये असा आला ना का MIDCहून येत असताना आम्ही उशीर झाला जरासा. MIDCहून येत असताना मी स्वतः गाडी चालवत असताना सहज एक डुलकी आली का, म्हणजे मी विचार पण नाही करू शकत का किती क्षणात माझा डोळा लागला असेल किंवा मला झोप कशी आली त्याची मलाही आठवत नाही तो प्रसंग क्लिअर. का बाबा झालं कसं होतं हे माहीत नाही, पण झालं हे मात्र नक्की. आणि डुलकी आल्याच्या नंतर झोप लागली मला चालत्या गाडी. तर झोप लागल्याच्या नंतर जो काही आहे गाडी भेंडाळा फाट्याच्या पुढं आल्याच्या नंतर टाटाची रोडच्या साईडनं आमची पलटी झाली. पलटी झाल्याच्या नंतरचा जो काय प्रसंग होता, माझ्यासोबत आशफाक बसलेला होता. तर त्याला मी शाश्वती दिलेली अगोदर की बाबा तू झोप, मला ज्यावेळेस झोप येईल, ज्यावेळेस कंटाळा येईल त्यावेळेस मी तुला गाडी चालवायला लावल. तर माझ्या भरोश्यावर तो बिंदास गाडीमध्ये झोपलेला होता. तर झाला विषय असा, ज्यावेळेस गाडी साईडला पलटी झाली, ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्या प्रसंगीसुद्धा मला जाग नाही आली का कुणास ठाऊक, देव जाणे. पण दोघांनी आम्हाला म्हणजे काय मार लागलेला नव्हता, पण आशफाकच्या मनात खूप भीती होती. तो उठला अचानकमध्ये की बाबा काय झालं आहे का. मग आलं तुझ्या पायाला लागलं आहे का तू बघ. आम्ही इकडं तिकडं बघतोय, दरवाजाच्या काचा माझ्या हाताला लागलेल्या होत्या. आणि हा जो प्रसंग इतका भयानक होता ना, रात्रीचे जवळपास 12-12:30 वाजलेले, आसपास कोणी नाही, गाडी साईडला गेली, हायवेला कोणी थांबायला तयार नाही आम्हाला मदतीला. आणि आशफाकने बघितलं इकडला डोर माझ्याकडचा तर डोर खाली पडला असल्यामुळे डोर ओपन होत नव्हता. इकडला दरवाजा कसा बसा त्यांनी ओपन केला, तो बाहेर आला, मलाही बाहेर काढलं. दोघांना आम्ही एकमेकांना बघितलं, सुखरूप आहे बाबा, जास्त काही इजा झालेली नाही. मग कुठं जीवात जीव आला की बाबा चला आपण व्यवस्थित आहे ना, आता बाकी सगळ्या गोष्टी परत मिळवू. मग आता एवढ्या संघर्षातून एवढी कशी बशी गाडी उभा केलेली होती, आम्ही कसं बसं नियोजन लावलेलं होतं, आणि त्यात अशी परिस्थिती आली का तिथं पूर्ण हादरून गेलो. मग त्यानंतर ती गाडी परत क्लिअर करणं, रात्री दवाखान्यात जाणं, क्रेन वगैरे बोलवणं, निम्म्या रात्री तिथं पोलीसवाल्यांची आम्हाला झालेली व्हिजिट. आता या बऱ्याचशा गोष्टी सगळं सांगणं शक्य नाही व्हिडिओमार्फत. तर ह्या ज्या गोष्टी झाल्या ना, या प्रसंगातून म्हणजे खूप काही माणसाला ॲटोमॅटिक ज्ञान येत चालतं नाही का. कुठंतरी एखादा प्रसंग घडला तर तो का घडला, त्याच्यावर तुम्ही हँडल कसा करता हे तुमच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतं. तर त्या परिस्थितीतून आम्ही निघालो. परत सकाळचा विषय होता, मग भाडोत्री गाडी लावून परत आम्ही MIDCला दूध वगैरे नेलं, ती गाडी क्लिअर केली. ह्या गोष्टी सगळ्या झाल्याच्या नंतर काही म्हणजे काळानंतर तिथं अडचणी अशा आम्हाला जाणवायला लागल्या की बाबा हे ठीक होतं, इथपर्यंतचा संघर्ष ठीक होता, आपण गाडीने ने-आण करतो आहे, आपण आपली झोपेवरती कंट्रोल ठेवू राहिलो, कमी झोपतो आहे, सकाळ संध्याकाळ आमचा डेली रुटीन MIDC दूध पोच करायचा चालू होता. पण नंतर परेशानी अशी झाली की डेअरीवाल्यांचे आणि आमच्या परिचय झाल्यामुळं मग पेमेंटचं थोडंसं मागं पुढं व्हायला लागलं. आणि परिचय किंवा ज्या ठिकाणी संबंध झाले तुमचे त्या ठिकाणी तुम्ही जास्त काही बोलू शकत नाही किंवा तुम्हाला शब्दांना दुखवणं योग्य वाटत नाही समोरच्या व्यक्तींना. तरी त्यावेळेस गोष्ट अशी झाली की आमचे पेमेंटवरती अटकायला लागले. मग पेमेंटवरती अटकले आणि नंतर जे काही पेमेंटचा जो काही इश्यू झाला तो खाली इम्पॅक्ट आमच्या शेतकऱ्यांना व्हायला लागला, कारण शेतकऱ्यांचं पेमेंट मागं पुढं व्हायला लागलं. आणि शेतकऱ्यांचं पेमेंट मागं पुढं व्हायला लागलं, नंतर क्वालिटीचा इश्यू यायला आम्हाला लागला. आणि 2 टाईम संकलन आम्हाला पुरे नसं झालं. त्यातला खर्च वजा नफा याची जरा बेरीज केली तर आम्ही कुठंतरी अडचणीत सापडायला लागलो. मग अडचणीत सापडल्याच्या नंतर मग जे काही उरलेलं दूध आहे आम्ही ते डेअरीला टाकायचो. जेवढा MIDC सेल होईल तेवढं होईल, बाकी उरलेलं दूध आम्ही डेअरीला टाकायचो. पण डेअरीला जे काय दूध टाकलेलं त्यात आम्हाला नफा जास्त काय मिळायचा नाही. आणि असं करत करत आम्ही त्या गाडीचा मेंटेनन्स म्हणा किंवा रोजचा दैनंदिन खर्च म्हणा, डिझेलचा, टोल टॅक्स वगैरे ह्या करता करता आम्ही जवळपास लाख-1.5 लाख रुपयाला जवळपास लॉसमध्ये आलो. कसं आलो ते पण कळलं नाही. आणि आकडा एवढा मोठा होता की दोघांची परिस्थिती भरण्याची नव्हती. आणि मग कुठंतरी आमच्या दोघात एक तफावत निर्माण झाली किंवा कोणाच्या सांगण्यावरून आमच्या दोघांमध्ये गैरसमज झाला आशफाकचा आणि माझा की बाबा असं आहे तर आपण ह्या गोष्टी बंद करू, कुठंतरी अडचणीत येतो आहे. तर माझी एक इच्छाशक्ती भरपूर प्रबळ असल्यामुळं मी म्हटलं आपण कंटिन्यू चालू करू. तू थांबला इथपर्यंत, तू थांबून घेतो, जो काय लॉस आहे तो मी सगळ्या गोष्टीचा क्लिअर करेल, काय अडचण नाही. मग त्यानंतर मी स्वतः एकट्याने लढायचं ठरवलं. पण लढता
अजून कसं गुरफटलो मला हे सुरुवातीला कळलंच नाही. मग कदाचित वाटायचा निर्णय तो योग्य होता, आपण थांबून घ्यायला पाहिजे होतं. व्यवसायात अडचणीत आलं तर कुठंतरी कमी याच्यात ह्या गोष्टी कवर झाल्या असत्या. पण काय असतं ना, माणूस परिस्थितीनुसार लढायला लागला ना, त्यात एक वेगळ्या प्रकारचा आहे ना संघर्ष तयार होत चालतो. एक वेगळ्या प्रकारचे संघर्ष करण्याची ना उमेद तयार होत चालती. आणि तशाच गोष्टी पुढं होत गेल्या की बाबा मी करतो आहे या गोष्टी. तर शेतकऱ्यांनी मला सपोर्ट केलं. शेतकऱ्यांनी सपोर्ट कसं केलं, पेमेंट माग पुढं झालं तर ठीक आहे बाबा, होईल काय अडचण नाही, पण तू लावून धर, कंटिन्यू कर, मग या गोष्टीला ब्रेक देऊ नको. मग असं करत 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 नंतर MIDCला मी एक वैयक्तिक निर्णय असा घेतला की MIDCला आपण दूध बंद करू आणि एखाद्या प्रायव्हेट डेअरीला चालू करू. मग डेअरीला चालू करू त्यावेळेस आमच्याकडे सुरुवातीला फॅट मशीन नव्हतं ना, स्टरर नव्हतं. फक्त एक जे काय संपर्कातले लोक ते विश्वासावर त्यांचं दूध नेणे, MIDCला देणे, तिथे एखाद्या 2 मशीनवरती क्वालिटी चेक करणे. मशीनसुद्धा आमच्याकडे त्यावेळेस नव्हती आणि वैयक्तिकरित्या साधन पण त्या गोष्टीचं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट सांगायची राहून गेलो बोलता बोलता की बाबा ज्यावेळेस टाटा जीप घेतली, ज्यावेळेस संकलन चालू केलं, त्यावेळेस अवघे 1500 ते 2000 रुपये आमच्याकडे काटा घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. तर त्या काट्यासाठी आपले पिरवाडीचे राजमामा साठे आहेत, त्यांच्याकडे काटा पडलेला होता. तर तो आम्ही त्यांना फोन केला की मामा आम्हाला काटा पाहिजे संकलनासाठी. तर त्यांचं इतकं सहकार्य लाखमोलाचं होतं. रात्री 9 वाजता त्यांनी त्या ओढ्याला पाणी असताना तो ओढा पार करून येऊन आम्हाला तो काटा दिलेला होता. खरंच सर तुमचे मनापासून धन्यवाद. का ह्या ज्या गोष्टी आज मी विसरलेलो नाही आहे. जे काही बोलतो आहे ते सगळं ऑनलाईन आहे, कुठं वाचून आलेलो आहे किंवा पाठ करून आलेलो आहे, मग बोलायचं आहे हा विषय नाही. त्याच्यामुळे जसं आठवतं आहे, जसं बोलण्याचा माझा प्रयत्न राहील तो तुम्ही समजून घेत चला. तर मग ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. मग नंतर शेतकऱ्यांचं पेमेंट क्लिअर कसं करायचं, 1-2 लाख रुपयाचा तर लॉस आहेच, गॅप आहेच पडलेला. मग तो कमवून थोडी एवढ्या लवकर मी शक्य होतं का देईल मी लोकांना. मग MIDCला दूध बंद करण्याचा निर्णय घेतला. मग कुठेतरी असंच एक सजेशन मिळालं की बाबा वरखेडला एक डेअरी नाही का, गोदावरीचा एक मोठा प्लांट आहे. सुरुवात माझी जर झाली असेल तर वरखेड्या अशा गावातला जो काय गोदावरीचा जो काय प्लांट आहे, तर मी असंच कोणाच्या तरी सांगण्यावरून त्या डॉक्टरांशी, साप्ते डॉक्टर म्हणून ते तिथं चालक होते त्यावेळेस गोदावरी दूध संकलन प्लांटचे. तर जो काही कोपरगावचा सब ब्रँच होती ती, तर ते त्यांच्यापर्यंत मी गेल्याच्यानंतर संपर्क साधला त्यांना का बाबा डॉक्टर साहेब मला एक फॅट मशीन, एक स्टरर पाहिजे, कॅन वगैरे थोडंसं मला भांडवलला सहकार्य करा. मी संकलन माझा ऑलरेडी आहे 200-300, तर मला संकलनसाठी सहकार्य करा आणि जो काही ॲडव्हान्ससाठी मला सहकार्य करा, जेणेकरून मला शेतकऱ्यांचे पेमेंट क्लिअर करता येतील. तर अटकलेलं असल्यामुळे मी त्यांना ॲडव्हान्सची रिक्वायरमेंट केली, मशीन वगैरे. त्यांनी आधी होकार दिला, पण कुठं काय असतं ना, तुमच्या समाजातले विरोधक आहे ना तुमच्या पाठीमागून काम करत असतात. आता त्यावेळेस ज्या लोकांनी मला विरोध केला त्यांचं नावं मला आजही माहिती. पण आज मी जे कदाचित व्हिडिओत सांगितलं ना, तर सगळ्या गावातल्या लोकांचा किंवा गावकऱ्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना झिरो होऊन जाईल. आणि त्यांच्या नजरेत आहे ना हे 2 ते 4 लोक पडून जातील. त्याच्यामुळं मी इतका पण असं मला इतका पण एखाद्याला नाराज नाही करायचं आहे की बाबा तुमचं नाव मी या व्हिडिओत सांगितलं जाईल. पण जो कोणी असेल त्याच्यापर्यंत जरा व्हिडिओ गेला ना, तर आज मनाला त्यांना स्वतःची एक लाज वाटणार की आपण ह्या पोराला पाठीमागून त्यावेळेस विरोध केलेला होता. आणि नक्कीच वाटायला पाहिजे, काय हरकत नाही. तुम्ही एखादा संघर्ष करतोय, पुढं जातोय, जरा पाठीमागून जरा तुम्ही वार करताय ना, हे कुठंतरी त्याचे तुम्हाला फळं नक्कीच भेटणार, यात काही शंका नाही. तर त्या लोकांनी साप्ते डॉक्टरांशी संपर्क साधला त्यावेळेस की बाबा डॉक्टर साहेब तो अडचणीत आहे. आणि कसं असतं ना माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही अडचणीत आहे ना, सगळं जग अडचणीत आहे. एक सिंपल भांडा आहे, ज्यावेळेस तुम्ही ओके, तुमच्याकडे 2 पैसे, सगळं जग तुमचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा माझा एक अनुभव आतापर्यंतचा करिअरमधला. तर ह्या गोष्टीपासून सांभाळून राहा, सगळ्यात महत्त्वाचं माझं तरुण पिढींना सांगणं ही गोष्ट. आणि मग त्यावेळेस असा विषय झाला की डॉक्टरांना त्यांनी फोन केला, बाबा डॉक्टर साहेब तो अडचणीत आहे, असा असा विषय. आणि जर तुम्ही त्याला त्या सेंटर देत असेल किंवा फॅट मशीन स्टरर वगैरे देत असाल तर आमचे दूध तुम्हाला बंद होतील बाबा म्हणे. मग आता डॉक्टरांची इच्छा असताना त्यांना नाईविलाज असतो, कुठंतरी एक प्रेशर होतं की बाबा ऑलरेडी ज्यांचे दूध चालू आहे त्यांचे बंद होतील ह्या भीतीने त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की बाबा माझी चुकी नाही, असं परिस्थिती आहे, मी तुम्हाला सेंटर देऊ शकत नाही. मग देऊ शकत नाही म्हटल्यावर मग माझा थोडासा मूड खराब झाला त्या गोष्टीत नाही का. तर मग कुठंतरी माणसाला हॅरेसमेंट वाटते की बाबा काय होतं आहे काही कळाना, सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह जो निर्णय घेईल तो उलटा व्हायला लागला. मग असं करता नंतर परत अजून दूध व्यवसायात कोण जे टॉपला माणसं आहेत त्यांची लिस्ट काढली. मग अजून कोणाला भेटता येईल, मग त्यानंतर आमचे वीरगावचे जे काय माननीय संदीप भाऊ बारसे पाटील असतील त्यांची संपर्क केला. आणि खरं तर ह्या व्यवसायाचा जो काय आहे, जो काय पदार्पण आहे, त्यावेळेस आम्ही वरखेडला ज्यावेळेस सुरुवातीला 1-2 दिवस दूध टाकलं
बिना फॅट मशीनचं स्टररचं त्यांच्याकडून आणलं. पण एक 2-4 दिवस सुरुवातीला 2-3 कॅनीपासून आमचा प्रवास चालू झाला वरखेडपासून. पण त्याच्यानंतर जो काय ॲडव्हान्सचा विषय असेल, जो काही गुंतागुंतीचा जो काही व्यवहार असेल, तो मिटवण्यासाठी मी संदीप भाऊ बारशे यांना संपर्क साधला. तर त्यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय आला की कुठंतरी कर्तृत्ववान मुलगा आहे भाऊ, हा आहे संकलन आणि कपात वगैरे येईल व्यवस्थित, ह्या अनुषंगाने त्यांनी मला होकार दिला. आणि होकार दिल्याच्या नंतर मला सेटअप पण मिळाला, काटा मिळाला आणि दूध संकलनसाठी जो काय ॲडव्हान्स भेटला तो ॲडव्हान्स घेऊन मी शेतकऱ्यांचं पेमेंट सुरळीत केलं. आणि झालं काय, त्यासोबतच स्वतःचा गोठा स्टेबल झाला त्यावेळेस. आणि स्टेबल झाल्यामुळं मला ती कपात त्यांची देणं, प्लांटला कपात देणं एवढं अवघड काय वाटलं नाही. मग शेतकऱ्यांचं पेमेंट क्लिअर केल्याच्या नंतर एक दृष्टिकोन लोकांचा माझ्याकडं बघण्याचा जो काय संघर्ष, जरा संघर्ष शून्यापासून लोक जरा डोळ्यासमोर ठेवून बघत असेल ना, तर सपोर्ट करणारे 80% लोक आहे. तुम्हाला 10% लोक तुमच्याबद्दल, 20% लोक तुमच्याबद्दल निगेटिव्ह राहणार, यात शंका नाही. पण 80% लोक तुम्हाला पुढं नेणार म्हणजे नेणार. फक्त तुमच्यात ती कर्तृत्व सिद्ध करण्याची कुवत पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. तर झालं काय, त्यावेळेस शेतकऱ्यांचा सपोर्ट होता, मित्रपरिवारांचा सपोर्ट होता. आणि असं करत संकलन वगैरे चालू झालं व्यवस्थित, पेमेंट वगैरे शार्प झाले. त्याच्यानंतर मग दुग्ध व्यवसायात मी स्वतःचं थोडंसं लॉजिक लावलं की बाबा फॅट वगैरे जुन्या पद्धतीनं चेकिंग कशी व्हायची, की बाबा 100 ml बॉटल असायची. मग गाडीसोबत गेल्याच्यानंतर जो शेतकरी दूध टाकतोय त्याच्या बॉटलमध्ये सॅम्पल घेणं, मग तो घरी आणणं, मग लावणं. मग याच्याकडं थोडा बघण्याचा दृष्टिकोन मी थोडासा चेंज करून टाकला. काय आहे ना, की बाबा आपण घरी नेतोय, मग फॅटवर मशीन लावतोय, मग याच्यासाठी आपल्याला गाडीतच मशीन कसं सेटअप करता येईल, ही माझी एक कल्पना होती सुरुवातीला. आणि बऱ्याचशा जणांचं म्हणणं होतं ते शक्य नाही, आदळापट असते गाडीमध्ये, कंटिन्यू तू कसं ठेवणार आहे, मशीन एवढ्या महागड्या आहे, मग तू त्याचं सेटअप कसा करणार आहे गाडीमध्ये, ते शक्य नाही. तू काही पण कल्पना करतो, तू काही पण असा विचार घेतो. पण मी माझ्या मातावर ठाम होतो, काय का जे ठरवलं आहे ते आपल्या पद्धतीनं आपण करायचं आहे. जगात जे काही समीकरण आहे बाबा, हे जे काय ठोकताळे, याच्यावरती विश्वास ठेवायचाच का? प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी. आज एलॉन मस्कचं उदाहरण घ्या, जगात ज्या नाही होण्यासारख्या गोष्टी त्या त्यांनी करून दाखवलेल्या आहे. नासाचं म्हणणं होतं की रॉकेट वरती गेल्याच्यानंतर त्याला पुन्हा प्री लँडिंग आपण करू नाही शकत, ते हवेतच सोडून द्यावं लागणार आहे. प्री लँडिंगला त्या पोझिशनला येत नाही. पण एलॉन मस्कचं यांचं म्हणणं काय होतं की आपण वर सोडू शकतो, तर वापस का मिळवू नाही शकत. या गोष्टीवर त्या व्यक्तीनं काम केलं. आज तो स्पेस एक्समध्ये टॉपला आहे, जगात टॉपला आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, का तुम्ही जगात जे काय ठोकताळे ठरलेले आहे तुमच्या, जे काय आजूबाजूला आहे का बाबा यांनी हेच होतं आहे, त्याचं आउटपुट हेच निघणार आहे, नाही. प्रत्येकाची विचार कौशल्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे आपापल्या पद्धतीनं कोणतंही काम, मी म्हणत नाही माझ्या व्यवसायाबद्दल मला अभिमान वाटतो सांगायचा, तसंच तुम्हाला तुमच्या व्यवसायात काय आहे ना, पण तुमच्या बौद्धिक कौशल्यामुळे जर तुम्ही तुमचं कौशल्य वापरून तो व्यवसाय पुढं नेत असेल किंवा त्यात नवीन काहीतरी इम्प्लिमेंट होत असेल, तर ती सगळ्यात लाख मोलाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, मग आता त्यावेळेस मशीन वगैरे गाडीत सेटअप करणं, याच्यासाठी मी प्लॅनिंग चालू केली की बाबा कसं करता येईल. मग त्याला लागणार जे काही करंट आहे, कंटिन्युटी जे काही करंट मिळालं पाहिजे, आणि जो काही सेटअप आहे तो आदळापट न होता, मग त्यासाठी काय करता येईल. मग अशा बऱ्याच संकल्पना मी अंमलात आणल्या आणि संकलन जे आहे टॉपला नेण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर मी थर्मोकॉलचा बॉक्स बनवला, बॉक्समध्ये मशीन ठेवली, स्टरर ठेवलं, जेणेकरून आदळापटीने त्याला काही इम्पॅक्ट होणार नाही. गाडीच्या 12 व्होल्टच्या बॅटरीवर आम्ही ते एक सिस्टम चालू केलं. मग कुठंतरी ते योग्य वाटायला लागल्याच्यानंतर पण प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळेस आपण गाडीला सेल्फ मारतो आहे त्यावेळेस बॅटरी पूर्ण डिस्चार्ज होती म्हणण्यापेक्षा बॅटरीतला पूर्ण करंट गाडी ओढत असती. मग त्यावेळेस मशीनला कुठंतरी त्याने प्रॉब्लेम यायला लागला. मग प्रॉब्लेम यायला लागल्यानंतर त्याच्यावर काम करायचं मी ठरवलं परत की बाबा असं होतं आहे. मग एक एक्स्ट्रा बॅटरी गाडीला ठेवली, जेणेकरून कंपनीची जी गाडीची बॅटरी ती गाडीच्या इंजिनसाठी काम येईल, आणि जी काही एक्स्ट्रा बॅटरी ती आपल्या फॅट मशीन वगैरे सिस्टमसाठी काम येईल. पण तरी त्याचा इम्पॅक्ट असा झाला, काही वेळानंतर ती डिस्चार्ज झाली. संकलनचा जो का पहिला पॉईंट आहे, शेवटच्या पॉईंटपर्यंत जरा कदाचित डिस्चार्ज झाली, तर क्वालिटी व्हेरिएशन लोकांना यायला लागलं. मग तिथंही माझं मन समाधान झालं नाही. पण त्यात अजून काय डेव्हलपमेंट करता येईल. मग त्याच्यानंतर मी विचारच असा केला की बाबा पण इन्व्हर्टर बॅटरीज गाडीत ठेवायला काय हरकत आहे. 12 व्होल्टवर न चाला तर 240 व्होल्टवरती लाईट जरा कंटिन्यू असेल तर मशीन ओके चालणार, प्रॉपर काम करणारच आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि त्यावेळेस चार्जिंग मशीन वगैरे काय मार्केटला उपलब्ध नव्हते. आता ऑलरेडी सगळं सेटअप आहे, टेक्नॉलॉजी आता आली आहे. प्रॉम्प्टचं मशीन येतं, त्यात बॅटरी पण इनबिल्ट आहे. तुम्हाला फॅट मशीन, स्टरर वगैरे, सोलर चार्जिंग वगैरे सगळं सिस्टम त्यात. पण त्यावेळेस असं काही नव्हतं. इकोमिल्क आणि स्टरर ज्यावेळेस मार्केटला होतं ना, त्यावेळेस त्याला 12 व्होल्ट किंवा 240 व्होल्ट या दोन गोष्टी गरजेच्या होत्या, तर ते ऑपरेट होणार होतं.
तर त्यावेळेस मी म्हणजे माझा कदाचित पहिला प्रयोग असेल, जे काय आसपासचे जे काय दुग्ध व्यवसाय असेल किंवा गाडीमध्ये संकलन करणारे जे काही व्यक्ती असेल, त्यास माझा पहिला प्रयोग असेल का मी गाडीमध्ये इन्व्हर्टर आणि कंपनी व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा बॅटरी गाडीला बसवली होती, जे की गाडी चालू झाल्याच्यानंतर ती बॅटरी चार्ज व्हायची आणि इन्व्हर्टर त्या बॅटरीवर ऑपरेट व्हायचं आणि इन्व्हर्टरवरती मशिनरी ऑपरेट व्हायच्या. तर मग गाडीत काटा पण चार्ज होणार, मशिनरी पण ऑपरेट होणार, काटा पण फिटिंग केला होता, मीटर पण फिटिंग होतं आणि मशीन पण त्याच्यावरती चार्ज होणार, म्हणजे त्याच्यावरच ऑपरेटिंग होणार असं सिस्टम योग्य केलं होतं. मग लोकांना त्या गोष्टी आवडायला लागलं, कुठंतरी काहीतरी नवीन. आणि प्लस त्यासोबत मी मोबाईल डेअरीचं एक चांगल्या क्वालिटीचा एक डिस्प्ले ऑर्डर केला होता, जो डिस्प्ले ब्लूटूथला कनेक्ट व्हायचा. मग सगळं संकलन मी ऑनलाईन केलं, ऑनलाईन सॉफ्टवेअर यूज केले, जे करून काय व्हायचं काय त्याचा एक फायदा असा झाला, शेतकऱ्यांना दूध टाकले ताबडतोब आपलं मेसेज येणार लगे, टेक्स्ट मेसेज, आणि त्या टेक्स्ट मेसेजमध्ये तुमची फॅट काय लागली, SNF काय लागला, तुम्हाला सविस्तर दर काय मिळाला याच्या बाबतीत, आणि आज टाकलेल्या दुधाचे पैसे आणि पूर्ण मस्टरचे त्यात काउंट होऊन टोटल पैसे हे सगळं त्याच्यात अमाऊंट येत चालायचे. मग शेतकऱ्यांना त्याचं एक समाधान वाटलं. आणि मार्केटला मी निगेटिव्ह माझ्याबद्दल जे काय बोलणारे लोक होते किंवा मला निगेटिव्ह सांगणारे लोक होते, किंवा दूध धंदा म्हटलं ॲडव्हान्स पाहिजेच, तुमच्याकडे जरा बॅग भांडवल किंवा आर्थिक परिस्थिती जर तुमची सबळ नाही तर तुम्ही दूध व्यवसायात पुढे जाऊ शकत नाही, ही कन्सेप्ट मला बऱ्याच जणांनी समजून सांगितली ती. पण मी त्यापेक्षा म्हणजे थोडक्यात त्यांचं बोलणं इग्नोर त्याच वेळेस केलं. तुमच्यात क्वालिटी, तुम्ही जगाच्या पाठीवर काही करू शकतात. सगळ्यात सिंपल, तुमच्या मनगटात दम पाहिजे, तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता, ह्यात शंकाच नाही. हे स्टेटमेंट कालही क्लिअर होतं, आजही आहे आणि उद्या पण आहे. परिस्थिती तुम्हाला कधीही कुठेही आडवी येतच नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर झालं काय का त्यावेळेस आर्थिक परिस्थिती नव्हती का एखाद्याला ॲडव्हान्स देईल मग तो दूध माझ्याकडे येईल किंवा माझं दूध संकलन वाढेल. पण ह्या गोष्टीकडे मी जास्त फोकस केला, क्लॅरिटी कशी राहील. गाडीत जरा काटा ठेवला आहे तर 5 किलोची धडी पण ठेवलेली होती. आता धडी आणि त्याबद्दल क्लॅरिफिकेशन काट्याचं मी सांगू नाही शकत, कारण काय होतं बाकीच्या डेअरीवाल्यांचा गैरसमज होईल या बोलण्यातून. तर धडी ठेवलेली होती, रोजच्या रोज काटा चेक झाला पाहिजे, त्यासोबत ऑन टाईम फॅट आणि SNF चेक होऊन प्रत्येक शेतकऱ्याला टेक्स्ट मेसेज गेला पाहिजे, दर 10 दिवसाला पेमेंट गेलं पाहिजे. मग पेमेंटसाठी बँकेशी संपर्क साधला, करंट अकाउंट ओपन केलं आणि करंट अकाउंट ओपन केल्याच्यानंतर शेतकऱ्याचे पेमेंट ऑन टाईम मी रात्री निवांत वेळेत बसून सेंड करायचो, पूर्ण प्रत्येकाच्या खात्यावरती पेमेंट सोडायला लागलो. पण तरी वस्तीवर नेटवर्क आपल्या कमी होतं त्यावेळेस सुरुवातीला. आता नेटवर्कचा इश्यू जास्त नाही काही, 5G वगैरे सगळ्या गोष्टी असल्यामुळं. तर त्यावेळेस मी पेमेंट रात्री बसून सोडायचं का दिवसा नेटवर्कला प्रॉब्लेम होता, रात्री सॉफ्ट चालायचं. तर पेमेंट वगैरे शार्प झाले, शेतकऱ्यांचं संकलन माझ्यासोबत वाढलं आणि एक लोकांना क्लॅरिटी आली का हा मुलगा कुठंतरी काहीतरी करून दाखवणार स्वतःचं. तर त्यामुळं बराचसा लोकांचा विश्वास वाढला. असं करत 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 संकलन वाढलं. मग आता ज्या काही पुढील अडचणी आहे, ज्या काही पुढील व्यवसाय बाबतीत ज्या काही अडचणी आल्या, तर आता मी उद्याच्या पार्टमध्ये किंवा उद्याच्या कंटेंटमध्ये तुम्हाला सांगतो. आजच्या पुरतं आपण इथंच थांबून घेऊ. परत एकदा सर्वांना शुभ सकाळ. सकाळचं एक नंबरचं वातावरण आहे, तुम्हाला बॅकग्राऊंडला बघायला मिळतं. काय होतं बाकीचे यूट्यूबर लोक एखाद्या रूममध्ये, त्यांची रूम एकदम स्टँडर्ड आहे नाही का, ऑफिशियल चेअर वगैरे असणार आहे आणि बॅकग्राऊंड वगैरे एकदम सायलेंट आहे. पण माझ्याकडं तेवढा काही सेटअप नाही आहे. त्याच्यामुळं सुरुवात या गोष्टीपासून आहे माझी, का सकाळी उठणे आणि फ्रेश होऊन खाली नदी तीरावर येणे, गोदावरी नदीच्या काठावर मी आता तुम्हाला दिसत आहे. तर एक नंबरचं वातावरण आहे. इथं आल्याच्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब तयार, तुमच्या मानसिकता एक पॉझिटिव्ह होणारच आणि एक सकारात्मक विचारच येणार इथं. आणि बोलण्याचं जे काय स्किल आहे तर ह्या वातावरणामुळं माझं डेव्हलप झालं. खरंच एक मलासुद्धा मी एवढं बोलू शकेल असं कधी वाटलं नव्हतं कॅमेऱ्यासमोर. तरी ही काय बोलण्याची जी कुवत आहे, हे सकाळचं वातावरण, उगवता सूर्य, गोदावरी नदीचा काठ, याच्यामुळं जी काही इन्स्पिरेशन मला येते, त्यामुळे मी आज कॅमेऱ्यासमोर बोलायला बिंदासपणे बोलतो आहे. तरी बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल किंवा एखाद्याचं नाव बोलता बोलता राहिलं असेल सहकार्य करणाऱ्यातलं, किंवा मग एखाद्याचं नाव चुकीनं काही झालं असेल, चुकून बोललं असेल, तर त्याबद्दल परत एकदा सॉरी. माझा कुणाला दुखवण्याचा मूळ हेतू नसतो पूर्ण व्हिडिओमध्ये. पण बोलताना मी काय स्क्रिप्ट लिहून पूर्ण वगैरे पाठांतर करून मी काय बोलत नाही. जे काय आहे ऑन टाईम डिलिव्हरीनुसार बोलतो. त्याच्यामुळे कुठं चुकत असेल तर या गोष्टी पदरात घ्या. आणि परत एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक व्हिडिओ माझे बघत चला. काय होतं, प्रत्येक व्हिडिओची मी एकमेकाच्या व्हिडिओशी लिंक लावलेली नाही का. मागच्या व्हिडिओचा संदर्भ या व्हिडिओत आहे, आजच्या व्हिडिओचा पुढल्या व्हिडिओत आहे. तुम्हाला सर्व व्हिडिओ बघितल्याशिवाय पूर्ण गोष्ट मला काय तुमच्यापर्यंत पोहोचायची आहे किंवा का सांगायची ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे सर्व व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघत चाला. आणि जे काय नवीन सबस्क्रायबर येणार आहे किंवा आलेले आहेत त्यांनी, आणि जे काय ऑलरेडी बघताय फेसबुकला बघताय व्हिडिओ, त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा.
कमेंट करा, व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा आणि जे काही नवीन येणार आहे त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पडत जातील. परत एकदा सर्वांना शुभ सकाळ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.